आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष तयारीला लागल्याचं सध्या चित्र पाहायला मिळतंय. पुणे शहरातील जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत त्या सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत आणि जागा वाटपासंदर्भात देखील वाटाघाटी सुरू आहेत. खरं तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाची देखील जागा वाटपाच्या वाटाघाटी सुरू आहेत. मात्र शिवसेना शिंदे गटाला अगदी कमी जागा मिळणार आहेत अशी माहिती समजते. माझ्यासोबत रवींद्र दंगेकर आहेत, शिवसेनेचे नेते आहेत. खरं तर पहिल्या बैठकीला त्यांना निमंत्रण देखील नव्हतं, त्याच्यानंतर त्यांनी आता बैठक केलेली आहे असं कळतंय. किती जागा मागितल्यात, काय तुमचं नक्की आहे? काल तर आमच्या मुलाखती संपल्यात. आम्ही 165 जागांसाठी सगळे अर्ज मागवले होते. अनेक कार्यकर्ते एका एका प्रभागामध्ये 8-8, 10-10 कार्यकर्ते, 15-15 कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितल्यात. एक नंबर पासून ते 41 नंबर पर्यंत सगळ्याच प्रभागामध्ये आमच्याकडे कार्यकर्त्यांची फौज ही सगळा काल आम्ही सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या आणि या मुलाखतीमध्ये आज आमचा अहवाल तयार होईल. तो अहवाल आम्ही शिंदे साहेबांकडे पाठवणार आहे आणि जो काय निर्णय ते शिंदे साहेब घेतील. पण आमची मागणी की कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, कार्यकर्ता लढला पाहिजे आणि कार्यकर्ता जिंकला पाहिजे. ही सगळी ध्येय धोरणं आम्ही पक्षाच्या पुढं ठेवलेली आहेत. आता त्याची रणनीती शिंदे साहेब असतील, उदय सामंत साहेब असतील, ते त्यांचा तो निर्णय घेतील. कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे असं म्हणताय. मग कार्यकर्त्याला न्याय मिळण्यासाठी किती जागा अपेक्षित आहे तुम्हाला? आता ह्याच्यामध्ये मी परत एकदा सांगतो की 165 जागांसाठी आम्ही मुलाखती घेतल्यात. जो काही निर्णय घ्यायचा तो पक्ष लेवलवर शिंदे साहेब, उदय सामंत साहेब घेतील. आमची मागणी कार्यकर्ता लढला पाहिजे. जागा किती तुम्ही, भाजप आणि तुमची युती होणार आहे, किती जागा मागणार आहे, काय होणार आहे नेमकं? नाही, ह्याच्यावर चर्चा अजून झाली नाही, पण ह्याच्यावर चर्चा आज रात्री आमची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्ही आमची बाजू मांडणार आहे आणि शेवटी पक्ष नेतृत्व निर्णय घेणार आहे. तो काय रवी धंगेकर घेणार नाही. त्यामुळे आमची तयारी पूर्ण झालेली आहे. जसा आदेश येईल त्या पद्धतीने आमची तयारी पूर्ण आहे. कमी जागा मिळत आहेत म्हणून शिवसेनेतील काही कार्यकर्ते नाराज आहेत आणि ते कार्यकर्ते शिवसेना भवनात जमायला सुरुवात झाली. मोठं काहीतरी हालचाली होत आहेत असं दिसतंय. नेमकं काय चाललंय पक्षात? नाही, याच्यामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना असतात. कार्यकर्त्याला प्रत्येकाला वाटतं की मी निवडणूक लढवली पाहिजे आणि त्यांनी त्या भागामध्ये काम करतोय, त्याचा न्याय मिळाला पाहिजे ही त्याचा येतोय. त्याची भूमिका, माझी कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका तीच असणार. कार्यकर्ते आक्रमक होत आहेत. कार्यकर्त्यांची भेट कधी घेणार आहे तुम्ही? कारण की एका बाजूला तुम्ही सांगता 165 जागा लढवण्याची आमची तयारी, दुसऱ्या बाजूला असं कळतं की 8 ते 10 जागा फक्त द्यायला भाजप तयार नाही. 165 जागांची आम्ही मुलाखती घेतल्या. निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेणार आहे, उदय सामंत घेणार आहे, रवी धंगेकर घेणार नाही. जो काही निर्णय त्यांनी, पण पक्षात नाराजी आहे हे तरी मान्य आहे. प्रत्येक पक्षामध्ये आहेच की. आता कुठं गेलं तर नाराजी नाही. सगळ्याच पक्षात नाराजी आहे. कोणाला घेताना नाराजी, कोणाला देताना नाराजी, कोणाला वाढ सुटता. तुमचे कार्यकर्ते शिवसेना भवनात जमायला सुरुवात झाली जे नाराज आहेत. सगळ्याच पक्षात नाराजी, आमच्याच पक्षात नाही. नाराजी राहणारच, कारण शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मला संधी मिळली पाहिजे. त्यामुळं तो कार्यकर्त्याचं मनातली खतखती काही चुकीची नाही, ती बरोबर आहे. एका बाजूला शिंदेच्या शिवसेनेला कमी जागा मिळणार असं समजते, तर दुसऱ्या बाजूला आज भाजपमध्ये जम्बो भरती चालू झाली. माजी 22 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतायत जे इतर पक्षातले आहेत ते. नाही, तो ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोणी कुठल्या पक्षात जायचं आणि कोणी कुठल्या पक्षात घ्यायचं, तो निर्णय ज्या त्या पक्षाचा आहे. आणि त्यामुळं सध्याचं राजकारण बघताना आपल्या लक्षात येईल की काही समजत नाही, याच्यामध्ये काय होईल ते कळत नाही. आता आमदार बापू पठारेंचा मुलगा सुरेंद्र पठारे देखील आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत असं समजतं. नाही, हे का घडतंय, कशासाठी घडतंय, कशामुळे घडतंय? कारण वडील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार आहेत, तर मुलगा नगरसेवक होण्यासाठी भाजपमध्ये जात आहे. नाही, काय चाललंय, काय नाही चाललं, कशामुळे चाललंय, काय हे राजकीय लोकशाही किंवा का असेल, ह्याचं काय शेवट कळत नाही. काय कारण असेल की लोक भाजपमध्ये जात आहेत एवढ्या मोठ्या संख्येने? शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश होत नाहीयेत, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होत नाहीयेत, भाजपमध्येच का प्रवेश होत आहेत? काय कारण वाटते तुम्हाला? तुम्ही नेते आहेत, शिवसेनेचं सगळं पाहताय तुम्ही. ना, अजून मला काही गोष्टी बोलायची बंधन आहेत. जरा एकदा फॉर्म बिम भरू द्या, आमच्या पक्षाचा निर्णय कळू द्या, सविस्तर ह्याच्यावर मी बोलेन. भाजपमध्येच का प्रवेश होत आहे? तुमच्या पक्षात प्रवेश होणार, दादांच्या पक्षात प्रवेश होत नाही. सविस्तर तुमच्याशी मी बोलेन. लोकशाहीमध्ये ज्या पक्षाला मतदान लोक करतात, कुठल्याही पक्षाला, मतदार राजा हा कोणाचा बांधील नाही.
त्याचा तो कधी निर्णय बदलू शकतो किंवा घेऊ शकतो, कारण लोकशाही आहे. आणि लोकशाहीमध्ये जनताही बघत असते. थोडा काळ इकडे तिकडे 19-20 होऊ शकतो, पण तो काय काळ मला समाधानकारक किंवा अतिसमाधानकारक हे दोन्ही गोष्टी तपासल्या पाहिजे. ह्याच्यामध्ये समाधान कशात आहे हे सगळ्यांनी शोधलं पाहिजे. मामा, शेवटचा प्रश्न असा आहे की तुमच्या पक्षातील अनेक कार्यकर्ते नाराज आहेत आणि ते शिवसेना भवनात, मी तिसऱ्यांदा हा प्रश्न यासाठी विचारतोय की तुमच्या पक्षातील नाराजी उफाळून आलेली दिसते सध्या. नाही, कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी पक्षापुढं आपली बांधून म्हणत गैर नाही, त्यांचा तो अधिकार आहे, कारण कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हे असे शिंदेसाहेब नेहमी बोलतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करणं साहजिक आहे, त्यांनी केलंच पाहिजे. शेवटी पक्षापर्यंत नेतृत्वापर्यंत त्यांच्या भावना पोहोचल्या पाहिजे. शेवटी निर्णय पक्ष नेतृत्व घेणार, पण त्यांच्या भावना असेल तर त्यात गैर काय नाही. रवींद्र दंगेकर म्हणतायत की मी पुढे जाऊन सगळ्या गोष्टींवर बोलेल. आज देखील सावध बोलताना दिसत आहेत. मागच्या बैठकीला बोलवलं नाही ते मला आता सावधगिरी बाळगताय की काय? नाही बघा, मला कोणी बैठकीला बोलवणं मला काय लय त्यात आनंद नाही. मला कार्यकर्त्यांमध्ये रमायला सावध का एवढं सावध पाहिलं नाही रवींद्र दंगेकरांना? नाही, मी सावधच बोलतो, आत्ताही सावध बोलतो, तसं काही नाही आहे. मला बोलू नाही कोणी, नाही बोललं तर मी हॅप्पी आहे. आणि लोकशाहीमध्ये लढणारा कार्यकर्ता हा कधी लपून राहत नाही. 19-20 इकडे तिकडे होऊ शकतं, पण त्याच्या पलीकडे काय होऊ शकत नाही. आजची बैठक कुठे होणार आहे, किती वाजता होणार आहे, काय? आज पक्षाची मीटिंग माझ्या माहिती म्हणजे काल निलमताई आम्ही बोललो 6 वाजता आमची बैठक आहे. बघू, आता मला निरोप पोहोचतीलच. आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची ज्यावेळी युती होईल त्यावेळी शिवसेनेला कमी जागा मिळणार असल्यामुळे काही कार्यकर्ते नाराज आहेत आणि या नाराज कार्यकर्त्यांची रवींद्र दंगेकर भेट घेणार आहेत. खरं तर 165 जागा लढवण्याची तयारी केली आहे आणि हा सगळा अहवाल जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेला पाठवला जाईल आणि त्यानंतर किती जागा लढवायच्या याबाबत एकनाथ शिंदे निर्णय घेतील असं सध्या तरी रवींद्र दंगेकर यांच्याकडून सांगण्यात येतंय. मात्र शिवसेनेतील नाराजी जी आहे ती वाढताना सध्या पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.